हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण पुलावची रेसिपी बघणार आहोत. तर ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या सगळ्या कट करून घ्यायच्या. त्यानंतर मी इथे बासमती राईस घेतलेला आहे. कुकर प्रीहीट करून घ्यायचा. जे आपण तांदूळ घेतलेले ते थोड्या वेळ वॉश करून सोक होऊन द्यायचं. कुकर प्रीहीट झाल्यानंतर त्याच्यात लगेचच घी टाकायचं, हिंग टाकलं, त्यानंतर जिरी मोहरी आणि काही खडे मसाले ॲड करायचे. ते छान परतलं की त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. नंतर लगेच कांदा फ्राय होण्यासाठी टाकायचा. कांदा थोडासा लालसर झाला की लगेच त्याच्यामध्ये कट केलेले व्हेजिटेबल्स टाकायचे. याच्यामध्ये तुम्हाला आवडणारे कोणतेही व्हेजिटेबल्स तुम्ही घेऊ शकता. सर्व एकसारखे कट करून घेतल्यानंतर थोडंसं शिजण्यासाठी त्याला मीठ ॲड करायचं. थोडं झाकण ठेवून त्याला 5 मिनिट शिजून द्यायचं. नंतर लगेचच बिर्याणी मसाला ॲड करायचा. भाज्यांमध्ये बिर्याणी मसाला छान असा मिक्स करायचा आणि 5 मिनिट त्याला शिजून द्यायचं. नंतर हळद, लाल मिरची पावडर, मसाले छान असे परतवून घ्यायचे आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण सोक करायला ठेवलेले तांदूळ टाकायचे आणि वरतून थोडीशी गार्निशिंगसाठी कस्तुरी मेथी टाकायची. पाणी टाकताना जेवढं आपण तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर त्याला एक बॉईल येऊन द्यायची. बॉईल आल्याच्यानंतरच झाकण बंद करायचे. हे बघा आता बॉईल आलेलं आहे. बॉईल आल्यानंतर आपण झाकण बंद करून घेतलं आणि लगेच 2 शिट्ट्या घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये आपला राईस तयार होतो. तर हे बघा 2 शिट्ट्या झाल्यात. कुकर खाली काढून घेतला, थंड झाल्यावरती उघडला, झाला आपला पुलाव तयार.